मौसम आहे कडाक्याच्या थंडीचा, चला करू बेत गरमागरम पनीर व्हेज रोल्स मेन्यूचा. तर मंडळी, तुम्ही आता पाहताय की मी डब्यात रोल्स घालून आणलेले आहेत आणि आता ते मी खाणार आहे. परंतु तुम्हाला सांगते, गरमागरम रोल्स खाण्याची मजा आहे ना, ती या डब्यातले रोल्स खाण्यात काहीच मजा मला वाटली नाही. कारण ते थोडेसे असे सॉगी पण झाले होते, पण चवीला खूपच मस्त झाले होते. आणि माझा आता बेत आहे की गरमागरमच करून खायला पाहिजेत. तर नक्की पुढचा बेत तसाच असेल माझा. तर मी आनंद घेत होते या छानशा अशा रोल्सचा. तर आपण आता जाऊयात आपल्या रेसिपीकडे. कारण तुम्हाला पण वाटत असेल की हिने कसे केलेत हे रोल्स, आणि मी पहिल्यांदाच केलेत, त्यामुळे मला ते खूप छान वाटत होते. तर इकडे आपण डायरेक्ट किचनमध्ये आलेलो आहोत आणि मी मोठ्या असं एक भांडं घेतलेलं आहे की जे जाडबुडाचं पातेलं आहे, आणि त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं. त्यानंतर कांदा एक मोठा घेतला होता, तो उभा चिरून घेतला आणि तो तेलावरती परतून घेतला. त्याच्यानंतर यामध्ये घातली आहे जिंजर गार्लिक पेस्ट, म्हणजे आलं लसणाची पेस्ट. ही आलं लसणाची पेस्ट घालून आपण छानसा असा हा कांदा परतून घेऊ. आलं लसूण पेस्ट आणि कांदा तेलावरती परतली. त्याच्यानंतर यामध्ये आता मी चिरून घेतलेल्या भाज्या घालते आहे. इथे कोबी चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर ढोबळी मिरची चिरून घेतली. त्यानंतर गाजर लांब लांब असं खिसून घेतलं होतं आणि अशा छान भाज्या याच्यावरती परतून घ्यायच्या आपण. या सगळ्या भाज्या आणि कांदा हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे चायनीज मसाले घालायचे आहेत. आता मी हे रोज पहिल्यांदाच करत होते, तर मला असं मनात खूप अशी धाकधूक वाटत होती की कसे होतील, काय होतील. पण चला म्हटलं करून तरी बघायला काय हरकत नाही. तर आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे शेजवान चटणी होती माझ्याकडे, ती शेजवान चटणी पण मी याच्यामध्ये आता घालते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी काय घातलं आहे, तर हे आहे टमॅटो सॉस. शेजवान चटणी, टमॅटो सॉस, आणि हे आपल्या सगळ्या भाज्यांमध्ये आता मिक्स होतं आहे. ही भाजी करायला पण वेळ लागत नाही. आता बघा, आपल्याकडे जो पिझ्झा येतो ना, त्याच्यासोबत हे जे चिली फ्लेक्स येतात, त्याच्यातले काही पाऊच असे राहून जातात. आपण ते पूर्ण वापरत नाही, तर त्याचा मी इथे वापर केलेला आहे. ते चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत आणि 1-2 मिनटं ही भाजी वाफवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की अरे, ऑरेगॅनो पण आहे, तर चला म्हटलं ऑरेगॅनो पण घालून घेऊ. तर इथे आता मी ऑरेगॅनो घालत आहे. भाजी ही शिजायला वाफवायला वेळ लागत नाही, त्यामुळे भाजी होऊन गेली. पण सकाळच्या वेळी मी हा बेत केला, त्यामुळे खूप गडबड झाली माझी. कारण सकाळी एवढा वेळ नसतो, सगळं पटापटावरून ऑफिसला पळायचं असतं. पण तरी मी हिम्मत करून म्हटलं चला आज करूच, या चपाती भाजी करायचा कंटाळा आला होता त्यामुळे. तर इथे मी पनीर पण चिरून घेतलं आणि या भाजीमध्ये घातलं, कारण मला पनीर व्हेज रोल असा करायचा होता. हे पहा, हे स्वीट्सचे स्प्रिंग रोल मी मागवले होते पहिल्यांदाच. याची किंमत आहे 110 रुपये आणि याच्यामध्ये टोटल मला वाटतं 20 शीट्स येतात. ते आता तुम्हाला दिसेलच, मी दाखवते इथे. हां, करेक्ट 20 शीट्स आहे त्याच्यामध्ये. आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि ती मी बाजूला काढून गार करत ठेवली होती. भाजी गार झाल्यानंतरच आपण रोल्स करायला घेतो आहे. तर इथे माझा हा पहिला रोल करणं चालू आहे आणि मी खूप कॉन्शियस झाले होते कसा होईल, व्यवस्थित होईल की नाही. आणि याच्यासाठी मी एक पेस्ट बनवून घेतली होती. गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून ती पेस्ट बनवून घेतली पाणी घालून. आणि कारण हा रोल आपल्याला चिकटवायचा आहे, त्यामुळे मी या पद्धतीनं ते सगळं करत होते. पण मला मनात धाकधूक मात्र होती की आता हे तेलामध्ये घातल्यानंतर ओपन नको व्हायला रोल, मग ती सगळी भाजी जर तेलात पडली तर काय होईल, बापरे, खूप काय काय विचार येत होते. पण मी ट्राय केला आणि सक्सेसफुल झाले, कारण मी पहिल्यांदाच रोल्स करत होते असे. त्यामुळं मला खूप छान वाटलं. चला म्हटलं आपला हा बेत फसला नाही. तर अशा पद्धतीने मी हा पहिला रोल करून घेते आहे. खूप अगदी हळूहळू कॉशियसली मी ते सगळं करत होते प्रोसिजर.
तर अशा पद्धतीनं हा रोल आता तयार झालेला आहे. 1 2 and the roll is ready. Yes. आणि मग नेक्स्ट जे 2-3 पुढचे रोल मग एकदमच सफाईदार मी केले आणि अशा पद्धतीनं आपले रोल्स तयार होत गेले. या पद्धतीनं मी रोल्स केले. आता तुम्हाला वरतून एक व्ह्यू दाखवते. इथे मी असा रोल, हा चौकोनी रोल आहे, सॉरी रोल काय म्हणते मी, शीट आहे, चौकोनी शीट आहे. त्याला पूर्ण चारी बाजूने मी ती पेस्ट लावून घेतली, मध्ये भाजी घातली आणि अशा पद्धतीने पॅक करून घेते आहे मी रोल. हा एकदम व्यवस्थित दिसतोय. आणि असं आपलं हे पॅकेट तयार होतं आहे रोल्सचं. मला खूप कौतुक होतं कारण मी पहिल्यांदाच करत होते. हा पहा किती छान रोलचं पॅकेट तयार झालेलं आहे आपल्या इथे. आणि इथे आता तेल तापलेलं आहे आणि आपले रोल्स केलेले आहेत तेलात तळण्यासाठी. तर आता पहा माझं लक्ष इकडे, डाव्या हातात फोन, त्यानंतर मी एकीकडे तळत होते, त्यामुळे हे सगळे असे घोळवतात शूटिंगच्या वेळेला. तर हे मी रोल्स असे तळून आता घेतलेले आहेत. छान तळले गेले रोल्स. पण मला ते गरम गरमच असे खावायचं वाटत होते, पण इतका उशीर पण झाला होता आणि ऑफिसला पळायचं होतं, त्यामुळे मी हे रोल्स मग डब्यात घेतले लंचसाठी. हे बघा, आता हा रोल या ह्याच्यामध्ये झाऱ्यामध्ये यायलाच तयार नव्हता. त्याला कळलं की काय मी शूट करते ते. अशा पद्धतीनं हे रोल सगळे मी तळून घेतले. मला आत्ता बघूनसुद्धा तोंडाला पाणी सुटतंय. आणि भाजीची चव खूपच छान आली होती, त्यामुळे ते रोल्स खूप चवीला मस्त लागत होते. तुम्ही असे केलेच असतील, पण मी पहिल्यांदा केले, त्यामुळं मी आत्ता तुमच्याशी शेअर करते आहे. मला वाटलं की शेअर करावं. आणि मी मध्येच एक प्रयोग केला समोस्याचा पण. एका शीटचे मी 2 समोसे पण केले आणि अशा पद्धतीने आपले रोल्स हे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवत राहा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी घ्या. कडाक्याची थंडी आहे. गरमागरम बेत करत राहा आणि एन्जॉय करत राहा, आनंद घेत राहा. चला तर भेटू लवकरच छान छानशा अशा ब्लॉगसह. थँक्स फॉर वॉचिंग.